सिया खाली जाते किचनमध्ये. आई आधीच नाश्ता बनवत असते. आई तिच्याकडे बघत, आई अगं उठलीस, चल मदत कर. ती फक्त बोलते. सिया हो. आई सिया काम करत असते पण तिचं लक्ष कुठेच नसतं. आई लगेच ओळखते. आई सगळं ठीक आहे ना? सिया थोडी गोंधळून हो. का? आई हलकंसं हसत. मुलीच्या चेहऱ्यावर सगळं कळतं. सिया काही बोलत नाही, फक्त काम करत राहते. पण मनात कालची रात्र अजूनही फिरत असते आणि ती थोडी ऑकवर्ड होते. तेवढ्यात अर्णवही खाली येतो. साध्या कपड्यात पण नेहमीसारखाच कॉन्फिडन्स. दोघांचे डोळे पुन्हा एकदा भिडतात. क्षणभर कालचं सगळं आठवतं. अर्णव हलकंसं गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाबा. आई दोघांकडे बघत हलकंसं स्मित करते. सगळे एकत्र बसलेले असतात. अर्णव सियाकडे बघतो पण सिया नजर चुकवते. अर्णव गुड मॉर्निंग सिया. हलकंसं मॉर्निंग. थोडं ऑकवर्ड वातावरण होतं. आई या अर्णव नाश्ता करा. सगळे खात असतात पण सिया आणि अर्णवमध्ये अजूनही डिस्टन्स जाणवत असतो. अर्णव काही बोलायचा प्रयत्न करतो पण सिया शॉर्ट आन्सर्स देते. नाश्ता झाल्यावर अर्णव बाबा आता आम्ही निघतो. बरं आता तुम्ही निघलात तरी चालेल. सियाचं मन अचानक भारी होतं. ती शांतपणे उभी राहते, बॅग हातात घेते. सिया बाहेर जायला लागते. तेवढ्यात आई तिला थांबवते. आई हळूच तिचा हात पकडते. सिया सिया तिच्याकडे बघते. डोळ्यात पाणी जमा होतं. आई प्रेमाने बाळा आता तुझं लग्न झालंय. सिया शांतपणे ऐकत असते. आई पुढे नवीन घर, नवीन माणसं, सगळं नवीन असणार. थोडं ॲडजस्ट करायला शिक. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आई तिच्या डोक्यावर हात ठेवते. स्वतःला हरवू नकोस. सियाच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागतात. ती आईला मिठी मारते. आई आई रडू नको. सगळं ठीक होईल. सिया गाडीत बसते. यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्माईल नव्हती. ती खिडकी बाहेर बघत असते. मनात खूप काही चालू असतं. अर्णव तिच्या बाजूला बसलेला. तो तिच्याकडे बघतो. त्याला कळत होतं ती अजून कम्फर्टेबल नाही. पण यावेळी तो काही बोलत नाही. फक्त शांतपणे तिच्या स्पेसचा रिस्पेक्ट करतो. गाडी पुढे निघते. एकीकडे सियाचं मन अजूनही मागे अडकलेलं आणि दुसरीकडे अर्णव शांतपणे तिची वाट बघत असतो. गाडी हळूहळू थांबते. सिया खिडकीतून बाहेर बघते. एक मोठं घर, नवीन जागा, नवीन लोक. तिचं हार्ट पुन्हा जोरजोरात धडधडायला लागतं. अर्णव हलकंसं म्हणतो चल पोचलो. सिया काही बोलत नाही, फक्त मान हलवते. दारात अर्णवची आई उभी असते. हातात आरतीचं ताट. या सिया हळूच आत पाऊल टाकते. घरात सगळे तिच्याकडे बघत असतात. कोणी हसतंय, कोणी कुजबुजतंय. सियाला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं. अर्णवची आई ही आपली सिया. घरात आजूबाजूचे काही नातेवाईक आलेले असतात. नातेवाईक एका मागोमागो एक येऊन बोलतात, कशी आहेस? खूप सुंदर आहे. सिया हलकंसं स्माईल देते. पण ती अजूनही थोडी नर्वस असते. तेवढ्यात एक नातेवाईक काकू थोड्या टोमणात, आजकालच्या मुलींना घरकाम येतं का नाही देव जाणे. सिया हे ऐकते. तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल थोडं कमी होतं. ती काही बोलत नाही. अर्णव ते सगळं नोटीस करतो. तो लगेच क्लॅम पण ठाम आवाजात, काकू सिया सगळं शिकेल आणि गरज पडली तर मी पण शिकेन. सगळे शांत. काकू ऑकवर्ड हसते. अरे मजाक केला होता. सिया हलकंसं अर्णवकडे बघते. पहिल्यांदाच तिच्या नजरेत सरप्राईज आणि थोडासा रिस्पेक्ट. अर्णव काही बोलत नाही, फक्त तिला एक छोटासा रिझनिंग लुक देतो. सिया अर्णवच्या रूममध्ये येते. ती आजूबाजूला बघते. सगळं नवीन, अनफॅमिलियर. ती बेडवर बसते. डोळ्यात थोडंसं पाणी येतं. तेवढ्यात अर्णव आत येतं. तो शांतपणे म्हणतो, आजचा दिवस थोडा हॅवी होता ना? सिया हलकंसं म्हणते. अर्णव काकूंचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. सिया त्याच्याकडे बघते. तुम्ही माझ्यासाठी बोललात? अर्णव हलकंसं हसत, तू माझी बायको आहेस, इतकं तरी करावंच लागेल. सिया पुन्हा शांत होते. सिया खिडकी बाहेर बघते. तिच्या मनात अजूनही भीती होती पण त्या
आता त्या भीतीसोबत एक छोटासा अविश्वासही निर्माण होत होता. संध्याकाळ झाली होती. घरात आता शांतता होती. सगळे नातेवाईक निघून गेलेले. सिया हळूच तिच्या रूममध्ये बाहेर येते. थोडी हेजिटेशन करत ती आजूबाजूला बघते. नवीन घर, पण आता थोडं फॅमिलियर वाटायला लागलेलं होतं. सिया किचनमध्ये जाते. आई म्हणजे तिची सासू तिथे काही काम करत असते. आई, अगं सिया, काही हवं का? सिया थोडी घाबरत, आई मी जेवण बनवू का? आई थोडी सरप्राईज होत, तुला जमेल ना? सिया हलकंसं हसत, मी ट्राय करते. आई हसते, ठीक आहे, मी आहे इथं. सिया भाजी कापत असते. हात थोडे थरथरत असतात. आई तिच्याकडे बघते आणि हलकंसं गाईड करते, असं काप, हो बरोबर. हळूहळू सिया कम्फर्टेबल होऊ लागते. अर्णव किचनच्या दारात उभा शांतपणे सियाकडे बघत असतो. ती थोडी घाबरलेली पण क्यूट दिसत असते. तो हलकंसं म्हणतो, शेफ सिया. सिया दचकते, अरे तुम्ही? आई हसते, जा जरा बाहेर, डिस्टर्ब करू नकोस तिला. अर्णव, मी हेल्प करतो. आई टीजिंग टोनमध्ये, हो नक्की हेल्पच करशील ना? आई बाहेर जाते. आता किचनमध्ये फक्त सिया आणि अर्णव होते. क्षणभर ऑकवर्ड सायलन्स होता. अर्णव हळूच, पहिल्यांदाच माझ्यासाठी काही बनवत आहेस? सिया थोडी शाय करत, सगळ्यांसाठी. अर्णव हलकंसं असतो, पण मी स्पेशल आहे. सिया काही बोलत नाही, पण हलकंसं स्माईल येतं. सिया घाईत भाजी हलवत असते आणि थोडं गरम तेल उडतं. अर्णव पटकन तिचा हात पकडतो. सिया केअरफुल. तो लगेच पाण्याखाली तिचा हात धरतो. सिया थोडी शॉक होत, पण तिचं लक्ष त्याच्या स्पर्शावर जातं. अर्णव, इतकी घाई का करतेस? सिया हळू आवाजात, चुकू नये म्हणून. अर्णव तिच्याकडे बघत, चुकलीस तरी चालेल, मी आहे ना. सिया त्याच्याकडे बघते. यावेळेस ती नजर चुकवत नाही. सगळे जेवायला बसतात. आई पहिला घास खाते आणि हसते, वा खूप छान झालंय. सिया थोडी रिलॅक्स होते. अर्णव मुद्दाम म्हणतो, हो खूपच छान आहे. सिया त्याच्याकडे बघते. त्याच्या चेहऱ्यावर प्राऊड दिसत असतो. रात्र होते. सिया तिच्या रूममध्ये येते. आजचा दिवस आठवते. पहिल्यांदाच तिला या घरात थोडंसं आपलेपण वाटतं आणि अर्णवबद्दल काहीतरी तिच्या मनात बदलायला लागतं. ही फक्त सुरुवात आहे. आता पुढे त्यांच्या नात्यात अजून काय बदल होणार आहे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.